कधी विचार केलाय का तुमचं सारखं पोट बिघडतंय पण तुमचे सर्व रिपोर्ट्स मात्र नॉर्मल येत आहेत? सतत होणारी ॲसिडिटी, रिगर्जिटेशन, पोट साफ न होणं, पोट फुगणं म्हणजेच ॲब्डोमेन डिस्टेन्शन हे नेहमीच होत असतं. यामागे काही वेगळंही कारण असू शकतं आणि ते म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये असलेला तुमचा स्ट्रेस. आपला मेंदू आणि पोट यांचं जे कनेक्शन आहे त्यालाच माइंड गट कनेक्शन असे म्हटले जाते. म्हणूनच जेव्हा जेव्हा तुम्ही मेंटली डिस्टर्ब असतात, तणावामध्ये असतात किंवा दुःखी असतात त्यावेळेस तुमचं पचन हे नेहमीच बिघडलं जातं. पण ही गोष्ट मात्र आपल्याकडे दुर्लक्षित होते. जेवण व्यवस्थित केलं किंवा कोल्ड्रिंक्स घेतले, पोट साफ होण्याचं चूर्ण घेऊन हा त्रास बरा करण्याचा प्रयत्न केला जातो. पण प्रत्यक्षात मनात काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. सबकॉन्शियस माइंडला एक वेगळाच स्ट्रेस असतो. होमिओपॅथी या ठिकाणी खूप वेगळ्या प्रकारे कार्य करते. फक्त लक्षणानुसार औषधोपचार न करता रुग्णांची पूर्ण हिस्ट्री घेतली जाते. या आजारामागचं तणावाचं कारण शोधलं जातं. रुग्णाची मेंटल स्टेट, त्याच्या भावना याचा परिणाम त्याच्या पचनावर कसा होतो याचा अभ्यास केला जातो आणि मग होमिओपॅथीची औषधं दिली जातात. यामुळे केवळ पोट बरं होत नाही तर मनालाही खूप शांतता लाभते आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की होमिओपॅथीचे उपचार केवळ वरवर नाही तर रूटवर काम करणारे असतात.